नमस्कार. मी डॉक्टर अमित सामंत. मी पीडियाट्रिशियन म्हणून चैतन्य हॉस्पिटल विरार पूर्व येथे कार्यरत आहे. आज आपण थोडंसं आईच्या दुधाबद्दल बोलूया. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच आयांना असं वाटतं की त्यांना दूध कमी येते. बऱ्याचशा आया आपल्या मुलांना वरचं दूध चालू करतात. बऱ्याचशा आया आपल्या मुलांना गाईचं दूध, पावडरचं दूध पाजतात. खरं तर निसर्गामध्ये असा एकही प्राणी नाही आहे ज्याने आपल्या बाळाला, आपल्या पाडसाला, आपल्या पिल्लाला जन्म दिलं आणि त्याला दूध कमी आलं. निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक आईला दूध आलंच पाहिजे. मग फक्त मनुष्यामध्ये हा प्रॉब्लेम का येतो? 2 कारण आहेत. पहिलं कारण आहे ते म्हणजे गैरसमज. आयांना दूध येत असतं पण त्यांना असं वाटतं की दूध कमी येतं. मग कसं कळेल की बाळाला आईचं दूध पुरतंय की नाही? यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे बाळ आईच्या दुधावरती व्यवस्थित लघवी करते की नाही आणि बाळाचं वजन वाढते की नाही. जर बाळाने 24 तासामध्ये आईचं दूध पिऊन त्याला 6व्या लघवीत त्याच्यापेक्षा जास्त लघवी झाली आणि बाळाचं वजन व्यवस्थित वाढत असेल तर मग बाळाला आईचं दूध पुरतं. फक्त बाळ रडते म्हणजे दूध कमी पडते हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि तो सर्वात प्रथम आपण आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे. दुसरं कारण आहे हॉर्मोन्स. आता हे हॉर्मोन्स काय आहे? तर दूध देण्यासाठी देवाने 2 हार्मोन्सची नियुक्ती केली आहे. एकाचं नाव आहे ऑक्सिटोसिन, दुसरं नाव आहे प्रोलॅक्टिन. आणि हे हॉर्मोन्स आपल्या मेंदूतून स्रवतात आणि मेंदूच्या अशा भागातून स्रवतात जे आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवतात. त्यामुळे ज्या वेळेला बाळाला बघून आईला प्रेमाचा उमाळा येतो, ज्या वेळेला वात्सल्य उफाळून येतं, त्यावेळेला आईचे हॉर्मोन्स वाढतात आणि दूध वाहायला लागतं. परंतु ज्या आईला टेन्शन येतं, जी आई चिंता करते, ज्या आईला काळजी वाटते, ज्या आईच्या मनामध्ये अजूनही डाऊट आहे की मला दूध येतं आहे की नाही, त्या आईचे हॉर्मोन्स वाढत नाहीत, त्या आईचे हॉर्मोन्स कमी होतात आणि त्यामुळे खरोखर दूध कमी होतं. तर दूध येण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोन अवलंबणं हे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, सकस अन्न घेतलं आणि जर तुम्ही मनामध्ये हा विचार आणला नाही की मला दूध येणार नाही आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह तुमचं माइंडसेट असेल तर मग तुम्हाला दुधाची कधीच कमतरता भासणार नाही. कोणत्याही बाळाला आईचं दूध हे सर्वोत्तम असतं आणि 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचं दूध मिळणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण त्याला दिलाच पाहिजे. धन्यवाद.